सकाळचे वाजलेत 9. आम्ही आता चाललोय लिंगाच्या डोंगर ट्रेक साठी. चालू केलं आता, मामा घेऊन चालला आम्हाला. काय घालतो आली नाही तयारी करतोय. हात लावला आता. राहुल आता आमचे आता 2 ट्रेक करून आलाय. जास्त ट्रेकचा अनुभव असलेला आता म्हणजे रिसेंट ज्याला कोणाला अनुभव असेल त्यात राहुलच आहे, ज्याने आताच कोकण कडा केलाय. अंडर 14 थोडस चढण. दादा आम्ही कुठे आलो आपण? आता आपण चाललोय लिंगाच्या डोंगर ट्रेक साठी चाललोय. हा तरवा काढलाय, लावायचं ना. पाऊस पडला असतं लावलं असतं, पण ट्रॅक्टर पेक्षा धुक्यात आहे तो. इकडे जायचं आपल्याला. बैल आहेत, घाटी बैल आहेत. तो भाऊ ह्याला वापरायचा, वाळू वाळू. वाड्यात नाही जायचंय. निलेश थोडा वाट चुकला आमची, कुठेतरी घेऊन जातो. 5 मिनिटं पुढे चालवत नेला निलेशने आम्हाला, तर परत मागे आणला. तो वाड्यात त्याला वाटलं गुरु आहेत त्याच्या मागे, वाड्यात घेऊन चाललेला सर्वांना. आमचा सिंगम सह्याद्रीचा वाघ फिरतोय, कारण सिंगमला टेन्शन नाही, कारण त्यासोबत घाय घाग. हा निलेश फांद्या मारत चाललाय. हा समोरचा डोंगर कुठला हा? सिंग कसं वाटतं तुला ट्रेक करून? सुरुवात जमल्यासारखं वाटतंय, पण जास्त नाही. छान असं वातावरण झालंय. चप्पल अशी घातली नाही, फ्लिपफ्लॉप घातले आहे, त्यामुळे थोडा त्रास होतोय चढायला. ठीक आहे पण नेटवर्क पण नाही. टाकल्याची भाजी बघा, टाकलं ना पूर्ण. तर आम्ही आलोय नैसर्गिक वॉटरफॉल लागलाय, धबधबा छोटा. पुरं पाणी प्यायला थांबतं इथे, पिऊ शकतो पाणी. आमची 2 सवंगडी वाट चुकले, पुढे गेले, त्यांनी घ्यायला गेलाय तो. आपल्याला जायचं इथून या जंगलात ना वाट काढत. अरे ते ना एकटेच राहतात ना एवढं जंगलात. शेती करतात. ते समोर जायचंय ते. खूप घनदाट जंगल आहे खूप.
मला तेव्हा माहिती पडलं बांधायचं होतं, घर बांधायचं होतं म्हणून त्याने गुरं येतात वाटतं इथे ना, मस्जिद आहे काय. खण ते माहितीये ना, खण खण म्हणून घेतात ती. तशी आमच्या घरात तो माझा भाऊ आहे ना, चुलत भाऊ, तो घेतो लोकांची. तो घेतो करतो, त्याला मेहनत तर आहे थोडी. ब्रेक झालाय आमचा छोटा. बेकार जंगल हे तर ओके ओके जंगल आहे. आपल्याला एक मोठी पिशवी ओढून राहुल अंदरबन ट्रेक डीप फॉरेस्ट मधला घनदाट जंगल. ट्रेकच आहे तो, फक्त जंगलात नाही. निलेश आम्हाला दाखवते मामाच्या गावातला लिंगाचा डोंगर. ट्रेक लीड करतोय निलेश. निलेश दुसऱ्यांदा आला वाटतं, गेल्या वर्षी गणपतीत पहिल्यांदा गेला. तर आता बोलतो चला तुम्हाला दाखवतोय मी. हा हा तसंच करू, तसं पण करू शकतो. आंघोळ करा, थांबू नको. डायरेक्ट सवत काढायला अंघोळ करूया, तिथून डायरेक्ट सांबर मध्येच जाऊया तिथून. हा सागाची लागलेली तिथे झाड. हा बघू शकता तुम्ही, लोणावळा जाता जाता कोकणात आलंय. एवढं एवढं पाण्यात जायचं आपल्याला, काय दिसतं रे खालचं पूर्ण क्लिअर पाणी. तेवढं पण पाण्यात नाही, मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाण्यात जाणार. चांगल्यात चालत जायचं का, घनदाट जंगल फॉरेस्ट, छोटीशी वाटची. दम लागलाय खूप दिवसाने, असं तीव्र चढण. जवळजवळ आता 1.5 तास झाला आम्हाला. आम्ही काय पोचलो नाही अजून, कदाचित अजून अर्धा तास लागेल. कारण गावातल्यांचा स्पीड आम्ही मॅच नाही करू शकत आहे, त्यामुळे 1.5 तासात जाऊ शकतो. पावसाने आमच्याला एक कृपादृश्य दाखवली. आता अशी पाऊस पडत नाही तर अजून कठीण झाला असता ट्रेक. त्यात आम्ही फ्लिपफ्लॉप घालून चढतोय, म्हणजे आम्हाला फ्लिपफ्लॉप इथेच सोडावं लागलं असतं. ऊन पडले कडकवाला एकदम. पोचलो असं वाटतंय मला. सह्याद्री पाहू शकता तुम्ही समोर. थोडी थोडी भरली आमची. ह्याच्याकडे खूप टोप आहेत, खूप पैसे त्याच्याकडे. जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे हा. काय सिंगम काय बोलत होता? सिंगमची जिरली आहे थोडी थोडी, पण छान वाटतंय. आलो वरती, हवा एकदम एक नंबर हवा. शहरातील प्रदूषित हवा खाऊन आता आम्ही आलो सह्याद्रीच्या कुशीत शुद्ध हवा खाण्यासाठी. ब्रेक झालाय आमचे. अजून 3 पार्टनर मागे आहेत. ते 3 पार्टनर आले मागून. पहिली वाट बंद झाली, पहिली तिकडची वाट झाली. निलेश कसं वाटतं? निलेश थोडी हवा कशी एकदम? ललितने बोलेल मी आयुष्यात एवढा मोठा ट्रेक केला नव्हता, तुम्ही घेऊन आलात मला. निलेशचा दमछाक झाला एकदम. रोज एसीत बसून बसून खावा थंड हवा खायची सवय झाली त्याला. सिंगम काय बोलत होता?
काही प्लॅन कॅन्सल करायचे नसतात, अनुभवायचे पण असतात. हो बघू शकता तुम्ही, आम्ही अनुभव घेतोय असा सुंदर सह्याद्रीचा. छान ट्रेक आहे, चाललोय आता. हा पायात घुसला, काटा घुसला, 2 काटे. सिंगम पकडायचा मोबाईल, शूटिंग काढत होतो आमची काटे ऋते कुणाला. अरे आलो पुढलं येत नाही सर. फ्लिपफ्लॉप घालून आलोय. आम्हाला आपल्याला जास्त होती, 2 काटे. तरी आहे वारा बघा काय सुटलाय, वारा बोलत जातो. वारा वारा. हा चल. मार्लेश्वर धबधबा आहे, मला दाखवत होतं वरून गेल्यावर ते धबधबे 7. भेटूया आता थोड्या वेळात. तर सोडूया, आपण एक नाश्ता करूया, न्याहारी करूया सकाळची. पण भाकरी आणि भाजी घेऊन आलोय. तो व्ह्यू बघू शकता, ढग बघा. तो समोर तो डोंगर दिसतो आडवा, ते मार्लेश्वराचं मंदिर आहे. आणि हा बघा धबधबा पडतोय, त्याच्यामध्ये दिसेल काय माहिती नाही. ते वरती चांदोली अभयारण्यावरती आहे, तिथे फॉरेस्ट डिक्लेअर केलंय. या साईडला या डोंगराच्या मागे कदाचित आमच्या इकडचे जे लोकसंख्या जास्त असलेलं गाव बांबडुळे आणि खडकलोट आहे, ते त्या डोंगराच्या पलीकडे कदाचित आहे असं मला वाटतं. आपण विचारूया मामाला. Pause कर. चल रेडी. आणि मग पुढे गाणं टाकलेलं मध्ये उरलेलं. लिंगोबाचा डोंगर. हे बांबडुळे या डोंगराच्या मागे ना रे, हा? या डोंगराच्या मागे ना. नाही हे कुठे जे आपण वरतून पूर्ण व्हिडिओ काढू ना, तेव्हा लिंगोबाचा डोंगर काढू, मग नंतरला मग पुढे हे ऍड करूया. ड्रोन पाहिजे होता, मस्त व्हिडिओ. हा. अरे चालूच आहे. आडवी का सांगते. द्रोण द्रोण आहे कुठे माझ्याकडे. सेल्फी स्टिक तरी घेऊन यायची. प्रतीक शेठ काय आहे आपल्या आयुष्यात. आताच आयुष्य एन्जॉय करायचं. प्रतीक शेठ काय बोलतो, कोणत्या डोंगर ढकलतील माहिती कुठल्या डोंगरावर कडेलोट होईल तुझा काय सांगता नाही येणार. सिया तुझी रिया असेल कदाचित. हा प्रतीक शेठ, शाळेत शिकवलं षट्ट कोण, पण आयुष्यात षट्ट कोण नाही तुझ्या. माहिती नाही. तिकडे जायचं आहे ना, नाही आपण दुसरीकडे झालं तिकडे नाही, त्याच्यावरती नाही. तो पॉइंट थोडा रिस्की आहे, खाली सो थोडं वाघाची पाणी अशी जागा आहे, इथे वाघ येतो. कारण आमच्यासोबत आहे घाग, घागचा भाऊ वाघ. रात्री असतो सह्याद्री तिथे 2च गोष्टी आहेत, एक घाग आणि एक वाघ. वाघ सह्याद्री नाही, बामनवली मध्ये 2च गोष्टी फेमस आहेत. हा. एक तर बामनवलीचा घाग हा. आणि सह्याद्रीचा वाघ. इथे वाघ फिरत असतात, कारण घागचं गाव ह्याच्या बाजूलाच आहे. त्यामुळे घाता इथे एका जंगलात एकच वाघ असतो, म्हणून आता घाग आला तर वाघ येणार नाही. वाघ येणार. ही घागची टेरिटरी आहे, घागची जागा आहे. आणि इथे नाश्ता करूया. आता आपण न्याहारी करायला थांबणार आहोत. पाणी पण आहे, पियाला. काय पाहिजे होता? सेल्फी स्टिक याला बांध ना. नाही ना, सेल्फी स्टिक माझ्याकडे. पण इथे नाश्ता करणार आहे, मस्त छान. वातावरण पण एकदम छान झालंय. सिंगमच्या भाषेत सांगायचं झालं तर सर्व गोष्टी काय बोलतो? सांगायच्या नसतात, जाऊन प्लॅन झालेला आहे याचा. अनुभवायच्या असतात. घुसवलं तुम्हाला अक्षताच्या. आम्ही लाईनीमधून आलो. आमचा न्याहारी टाइम झालाय, मस्त निसर्गाच्या सानिध्यात न्याहारी टाइम. आणले भाकरी, चटणी, लोणचं, टाकल्याची भाजी आणि भेंडी. कसं वाटतं निलेश तुला, कॉर्पोरेटच्या आयुष्यात नाही येऊन भाकरी खातोयस एसीत, सुकाची भाकर. मला भोजन
जास्त डायरेक्ट नाही. सिंगमचा म्हणून तुम्ही झाडावर लावा, इकडे लावा, तिकडे लावा सांगतात ते. माझा लाव पाहिजे तर की सिंगमचा आहे म्हणून थोडी. आपण तो फिरून आलो नाही का रस्ता असा वाला हा भगतवाडी तो दाखवला त्यांना रस्ता आम्ही. ह्या सह्याद्रीच्या पर्वत रंगा, ह्या समोर जो जिथे डोंगर कट आहे तिथेच खाली मार्लेश्वर देवस्थान आहे आपलं. ते चाललेत गाडी. टोळक्या बापू गेलाय ना इकडे वरती. नाही, आता आम्ही पोहोचलोय. तर 5 मिनिटावर आहे एक पॉइंट. असं बोलून आम्ही एक अर्धा तास आलो चालत. आपण वाटेने जाऊया निलेश, असं शॉर्टकट महागात पडतो खूप. सिंगम शॉर्टकटच घेतो आयुष्यात. चप्पल मला वाटतं तर काढ. उदे ए ती व्हिडिओ बनव ना, सिंगम उदे बनवूया बाप्पा. उदे उदे राहुल, कसं वाटतं तू सर्वात वरती आधी आलास, कसं वाटतं स्पॉट? ओ माय गॉड, तुम्ही बघू शकता. बघा धबधबा ते खाली आहे. इकडे नाही आलो आपण. मार्लेश्वर, तो मार्लेश्वर धबधबा तिथून वरती बघा. क्लिअर आहे इकडनं. जे डोळ्याने दिसतंय ते कॅमेऱ्यात तेवढं अनुभवता आणि कॅप्चर सुद्धा होत नाही. मार्लेश्वरला तुम्ही गेलात तर हे वाले धबधबे तुम्हाला तिथून दिसत नाहीत, जे आम्ही तुम्हाला हा दाखवतोय तुम्हाला. हा वाला दिसणार फक्त, जो हा मेन धबधबा आहे मार्लेश्वरचा तो दिसेल. हा जो तुम्हाला म्हणजे छोट हा जो तुम्हाला खाली धबधबा दिसतोय छोटावाला, हा, छोटावाला तो तो दिसेल. फक्त तुम्हाला दिसतो. बाकी हे सगळे धबधबे आहे बघू शकता तुम्ही वरती. खूप छान आहे बघा. सह्याद्री बघू शकता. सह्याद्रीची कडा. ही ती तुमची मारले होतं. आम्ही जाणार थोड्या वेळाने खाली जाणार आहेत आम्ही मार्लेश्वरला दर्शन केलं. आपण खाली मार्लेश्वर आहे खाली. खरंच खूप छान असा अनुभव आहे. सर्व आता प्रत्येकाला फोन करून दाखवण्यात व्यस्त आहेत. आता अनुभव घेतो आम्ही या सुंदर नजाऱ्याचा. पाणी ते तेवढं दिसत नाही पण खूप पाणी आहे, खूप म्हणजे खूप. वरती अभयारण्य आहे, वरती चांदोली अभयारण्य. ठीक आहे खाली ते मंदिर हा हा मंदिर त्याचे पत्रा एक नंबर वाटतंय, पण ह्याच्यात एवढं क्लिअर दिसत नाही. हा जो छोटा वाला आहे तो मार्लेश्वर वाला आहे. इथे काटे ना डोळ्याला लागेल फक्त बघ. झोपून जावं लागते, थोडं डीप फॉरेस्ट आहे, कसरत करावी लागते. बाबा 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 माझे थोडी अशी तीव्र उतार आहे, असं बसून जावं लागतंय. वाट होती तिथून, आम्ही थोडा चुकीच्या रस्त्याने आलो इथून वरून, तर आम्हाला इकडे जायचं वर. आला आला पुढे त्याला घेऊन येत आधी. तिकडनं उतरताना आला तशीच होणार, बसून बसून यावं लागणार. मी नाही तिकडे. चल रे, व्हिडिओ काढायला म्हणून उभा राहून येतो हा, तर बसून येत होता. तर आपण आलोय जवळजवळ. हा समोर आहे तो लिंगाचा डोंगर. चालू आहे तर पोचलोय इथे. बघा इथून पण दिसतो वॉटरफॉल. तो कोण आहे? राहुल. हा आमचा मित्र आहे, दुबईला सध्या कामाला आहे. त्यांनी व्हिडिओ कॉल केले दुबईवरून. राहुल धनावडे. हा तू ये, आम्ही इथेच एक दिवस थांबतो. राहुल धनावडे, तुम्ही कमेंट मध्ये नाव टाकायचं, राहुल धनावडे.
आणि गणाचे इथं फोटोशूट चालू आहे. उदे बापा उदे उदे बापा उदे उदे बापा उदे 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 बापा बापा उदे बापा उदे बापा उदे 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 उदे. हा आहे लिंगोवाचा डोंगर, लिंगाचा डोंगर. पण आलो आता, पण खूप हवा आहे इथे, ते आपण वरती काय चढत नाही आहो, पण इथूनच माघारी जातो. हे धबधबे बघा, नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल नाही आम्हाला वरती चढण्यास. खूप जोरात हवा आहे. हा हा, वेदर कंडिशन खूप बेकार आहे. वातावरणातील बदलामुळे आम्ही आता खाली उतरत आहे. खूप हवा आहे. गण्या परत उभा राहा. आमचा परतीचा प्रवास चालू झालाय. 3 तासाच्या ट्रेक नंतर आता मी उतरायला घेतलंय खाली. मजा आली. खूप सुंदर अनुभव होता ट्रेकचा. हा, सर्व चालले आता परतीच्या प्रवासाकडे. बघा आमचा बसत बसत आलाय, घासत घासत. निसर्ग मुंग्यांनी राहायला बघा कसं केलंय झाडावरती. मुंग्या आणि रात्रीचे मी आणि ते नाच होते रात्रीचं नाही 12:30 आम्ही लोक स्टोरी सांगतोय. गेलेले पांड्याच्या पोराने मी तिकडे कोणतरी शिट्टी मारला म्हणून मी पण इकडून शिट्टी मारली रात्री 1 वाजता. आल्या रात्री 1 वाजता मला चेपला ना. मी होतो वाटतं, आपण गावालाच होतो वाटतं तेव्हा. हा, तिची मम्मी दीपाली छोटी मी होतो, हा बरोबर मी होतो. आणि मला चेपला ना. मी वराटोची म्हैच्या आई साईडला दीपाली मध्ये असं जोरात करी ना. तेव्हा मला हल्ला ना, तेव्हा अंग सोडला मी चपला रात्री मला. तेव्हा तुला करायला लागले माहिती. बरोबर आहे, रात्रीचा नाही आवाज द्यायचा. खरं आहे ते. आता ते म्हणजे ते काय बोलतात की तुला कोणी असं जंगलात कुकारा दिला ना, असेल ना. समोर दिसत असेल तरच द्यायचा आवाज. बरोबर आहे, खरं आहे. असं कोणी आवाज दिला कुठून कोपऱ्यात ना, तर आवाज नाही द्यायचा. म्हणजे त्यांना उत्तर नाही द्यायचं आपण. मी पण भेटली शिट्टी मारली रात्री 1 वाजता. याक तुझा काय किस्सा आहे का? तुमच्या गावात तर खूप सारे किस्से आहेत बामणोलीत, डेंजर वाले. तुझ्या चुडी फुटिया तिथल्या पण आपला कळला पाहिजे काय आहे ते. असं कारण विसारी असायचं आपण खातोय, टांगा पलटी व्हायचा. लोकांना माहिती असेल, ओळखता आलं पाहिजे. नाही ना. आता कुठे यायला का 5 मिनिटं बाकी आहेत ना. काय आम्ही आहे ना इथून पाणी उपसत गण्या पकडवतोय ह्याच्यामधनं. काय बोलू? ग्लेशियर होता, तुम्ही बघू शकता. बघा कोकणी माणसं, कोकणी राहुल. डोंगर नदी, सर्वात स्वच्छ पाणी, मिनरल वॉटर, मिनरल वॉटर. बिस्लरी पेक्षा पण स्वच्छ. जनरल वॉटर. थांब काहीतरी गेलं चालेल ते खाली कर थोडी. खेकडा 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 बघा, खेकडा 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 केला खेकडा आहे. कुठं पलतय काय आहे एवढं. बघा छोटा आहे, छोटस पिल्लू आहे. छोटाच आहे रे. अरे घाबरतो काय. पण हे नाही का आपल्या इथे आमच्याकडे पांढरेवाले. काळेवाले खातात ना. हा, थांब. आलो आम्ही. नर मादी कसं ओळखायचं? कसं हे माग एक मिनिट पोटावर न ओळखायचा. मादी असेल तर ओपन होता ना ते. जोरात हवा चालू आहे. राहुल स्टोरी अपलोड करतोय. खाली बघ. एक कुर्ता एक आहेस तू. तर 50% झालंय उतरून.
राहुल आम्हाला घेऊन चाललाय गुरांच्या वाटेने, जिथून गुरं जातात. निलेश काय वाटतं निलेश? निलेश इथूनच आलो आपण मागाशी. आपण इकडे आलो. कुठून? निलेश तुला काय वाटतं रस्ता चुकलास तू? नाही, डोंगर उतरतोय खाली, त्या उतरायचं. पाहता. झाडं खाली आली. हा पावसामुळे ते पाऊस पडत चढ झाली. खाली नव्हती, वरती होती ना ती. ललितला खूप टफ जाणार आहे इकडे. काय नाही, बसून ये आरामात. इथूनच आलो रे. हे बघा खाच खुजली बोलतात कदाचित, तुमच्या इथे काय बोलतात त्याला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बघू शकता खूप चिखल होता, आरामात जावं लागते. पाड्याकडे चाललो आता आपण. इथे पण झोपायला मस्त मजा येणार रे. दिसतात आहे, 3 आहेत. पाऊस आलाय, शेतीची कामं सुद्धा चालू आहेत. समोर हळद लावली आहे. काय वाटलं तर पण तिथे गेलेलो तर वरती पूर्ण धुकं धुकं झालंय डोंगर दिसत नाही ना. तर आमचा संपला ट्रेक. 3 वाजले म्हणजे आपण आरामशीर एकदम हा. गमत आलो. आणि सकाळी 9ला चालू केलेला, 9:30ला चालू केलेला ट्रेक 3 वाजता येऊन संपलाय. आलो मी घरी, आता अंघोळ करायला जाणार. पोरं कुठे गेलेत काय माहिती. तर मी चालू अंघोळ करायला पर्यावरती. शेती चालू आहे. हे बघ